नमस्कार मंडळी, मी पल्लवीच होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण महाशिवरात्री उपवासासाठी मस्त असे उपवासाचे शेंगदाणा लाडू तयार करणार आहोत। उपवासालाच नाही तर सगळ्यांनी रोज एक लाडू खाल्लाच पाहिजे, कारण हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला गूळ आणि शेंगदाणा खूप मदत करतं। त्याचसोबत मुलांना सुद्धा हे लाडू आपण डब्याला देऊ शकतो। मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मधल्या वेळेला खाण्यासाठी सुद्धा आपण असा लाडू तयार करू शकतो। पण बऱ्याच वेळी शेंगदाणा लाडू तयार केले की काही दिवसानंतर एकदम खुवट वास येतो किंवा खराब होऊन जातात। आज मी तुमच्यासोबत एकदम सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप शेंगदाणा लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे, तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। त्याच्यासाठी इथे मी जाडबुडाची कढई घेतली। कढई चांगली गरम झाली की इथे मी 2 वाटी शेंगदाणे घेतले वाटीने, आणि वजनी म्हणाल तर 250 ग्राम इतका शेंगदाणा घेतलेला आहे। घेतलेला शेंगदाणा आपल्याला भाजून घेण्याआधी स्वच्छ निवडून घ्यायचा आणि एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं, कारण जे काही धूळ माती कचरा असेल ना तो निघून जातो आणि आपले शेंगदाणे लाडू खायला सुद्धा छान होतात। त्याचसोबत जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते। सगळे शेंगदाणे चांगले स्वच्छ करून घेतले की मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे। आता इथे मी आपले रेग्युलरचे शेंगदाणे असतात ना तेच घेतले। जर तुम्हाला छान लाल टपोरी शेंगदाणे भेटले ना तर ते तुम्ही नक्कीच घ्या, कारण त्याचे लाडू चवीला खूप छान लागतात। आता आपण घेतलेले शेंगदाणे मंद आचेवरती चांगले खरपूस भाजून घेऊया। अधूनमधून अजिबात गॅस मोठा करून घ्यायचा नाही, कारण बऱ्याच वेळी काय होतं ना, आपण शेंगदाणा एकदम मोठ्या आचेवरती भाजून घेतो, वरचा साल तर भाजला जातो पण शेंगदाणे आतपर्यंत अजिबात भाजले जात नाही। मग त्याचे लाडू जास्त दिवस टिकत नाही आणि लवकर लाडूला वास येतो। त्याच्यासाठी आपल्याला अगदी मंद आचेवरती चम्मचने एकसारखं मिक्स करत शेंगदाणा भाजून घ्यायचा, म्हणजे आपला लाडू जास्त दिवस टिकायला तर मदत होते, त्याचसोबत लाडू खाताना सुद्धा छान कुरकुरीत आणि खमंग लागतो। शेंगदाणे छान खमंग कुरकुरीत भाजण्यासाठी आपल्याला जाडबुडाची कढई किंवा पॅन वापरायचे। त्याचसोबत कढई किंवा पॅन पसरट असायला हवं, म्हणजे आपले शेंगदाणे सगळीकडेने एकसारखे भाजले जातात आणि आपल्या भाजायला सुद्धा अजिबात अवघड जात नाही। आता बघा, चम्मचने एकसारखं मिक्स करत मी शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहे। सारखं मिक्स करत राहायचं, म्हणजे काय होतं ना, शेंगदाणे आपले सगळीकडनं सारखे भाजले जातात आणि लाडूसुद्धा मग सगळीकडनं खायला खूप छान होतात। आता बघा, मस्त असं साल तडकेपर्यंत मी शेंगदाणा भाजून घेतलेला आहे। शेंगदाणा भाजत असताना अजिबात गॅस मोठा केलेला नाही, अगदी मंद आचेवर चम्मचने एकसारखं मिक्स करत मी शेंगदाणे भाजून घेतले। भाजून घेतलेले शेंगदाणे एका मोठ्या ताटलीत काढून घ्यायचं आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं। शेंगदाणा भाजून झालं की लगेच लाडू करून घ्यायचं नाही, कारण त्याचे लाडू एकदम असे मऊ होतात, कुरकुरीत होत नाही। त्याच्यामुळे आपण घेतलेले शेंगदाणे पूर्णपणे गार करून घेऊया आणि त्याच्यानंतरच याचे लाडू करायला घ्यायचं। साधारण अर्ध्या तासानंतर बघा, आपले शेंगदाणे छान गार झालेले आहे। आता मी साल वगैरे काढून घेणार नाही, सालासकटच मी शेंगदाण्याचे लाडू करून घेत असते, पण तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही हे काढून घेऊ शकता। एका कपड्यात घ्यायचं आणि मस्त अशी याची सालं काढून घ्यायची। त्याच्यानंतर इथे मी 250 ग्रॅम शेंगदाण्यासाठी 250 ग्रॅम इतकाच सेंद्रिय गूळ घेतलेला आहे। तुम्ही गोडी तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता, पण हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता आपण घेतलेले शेंगदाणे बघा पूर्ण गार झाले आणि एकसारखे सुद्धा भाजून झालेले आहे, त्याच्यामुळे आपले लाडू अगदी छान तयार होणार आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे घातलेले आहे। शेंगदाणा घातला तेवढाच गूळ घालून घ्यायचा आणि मिक्सरला एकसारखं फिरवून घ्यायचे, पल्स मोडवरती चालू बंद करत, म्हणजे आपला शेंगदाणा एकदम बारीक व्हायला नको, कारण एकदम असं बारीक करून घेतलं ना तर ते शेंगदाणे लाडू खाताना ताळूला चिटकतात, अजिबात चांगले लागत नाही। त्याच्यामुळे मस्त असं जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायचंय। इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी शेंगदाणा आणि गूळचं भरड तयार करून घेतलेला आहे। न जास्त बारीक न जास्त जाड ठेवायचं, मध्यम असे करून घेतले तर लाडू चवीला छान होतात। राहिलेले शेंगदाणे आणि गूळ सुद्धा मी अशाच पद्धतीने बारीक करून घेतलं। तयार करून घेतलेलं सगळं आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता। इथे मी छोटे छोटे लाडू तयार करून घेणार आहे, कारण खाताना वेस्ट व्हायला नको। अगदीच मोठा लाडू करून घेतला ना तर मुलं अर्ध खातात आणि अर्ध असंच फेकून देतात, त्याच्यामुळे छोटे छोटे लाडू तयार केले ना तर अजिबात वेस्ट होत नाही।
मस्त असा छान गोल गरगरीत लाडू इथे मी तयार करून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे लाडूसुद्धा करून घेऊया. अजिबात वळायला सुद्धा जास्तीचा वेळ लागत नाही. छान असा झटपट तयार होतो. त्याचसोबत घरी असलेल्या साहित्यात तयार होतो. असं म्हणतात ना, शेंगदाणे म्हणजे गरिबांचा काजू आहे. असा एक लाडू खाल्ला ना तर आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप मदत होते. तुम्ही असा लाडू तयार करून मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा छोट्या-मोठ्या भुकेसाठी. त्याचसोबत महाशिवरात्रीचे उपवास आहे, तर असा पौष्टिक लाडू घरी नक्की ट्राय करून बघा. एक लाडू तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला लाडू किती छान खुसखुशीत असा तयार झालेला आहे. एकदा तयार केले तर 3 महिने आरामात टिकतात, अजिबात खराब होत नाही. कशी वाटली आजची साधी सोपी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.